हाय, हॅलो, नमस्कार. मी आरती एस एस मंद्रकर चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यात वाटलेली कैरीची चटणी. तर त्यासाठी लागणारा आपल्याला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे कैरी. तर मी अर्धी कैरी घेतली. ही फार आंबट कैरी असल्यामुळे मी अर्धी कैरी घेतलेली आहे. आणि या कैरीचे साल सगळे काढून, साल कडवट लागतात त्याच्यामुळे साल काढून कैरीचे ना छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि इथं मी घेतले जिरं, मीठ, 1 चिमूट साखर, 1 चिमूट हळद आणि 1.5 चमचा लाल तिखट आणि 1.5 कांदा घेतला आहे मी आणि 4-5 पाकळ्या छोट्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. तर इथं आधी ना खलबत्त्याला आपण स्वच्छ साफ करून घेतलेलं आहे, पाण्याने कपड्याने पुसून घेतले स्वच्छ. त्यानंतर जिरा आणि मीठ इथं आपण बारीक करून घेणार आहे, कारण की जिरं मग मोठं मोठं राहिलं ना तर दातात येतं आणि दातात आल्यावर चटणीमधलं जिरं चांगलं लागत नाही. त्याच्यामुळं आणि ह्या ज्या 4-5 पाकळ्या लसूण होतं ना ते पण ठेचून बारीक करून घेणार आहे. कच्चं लसूण दातात आल्यावर काय अवस्था होते ही सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळं कच्चं लसूण बारीक एकदम ठेचून घ्यायचं आहे आणि लसणाशिवाय चटणीला टेस्ट येत नाही. आणि त्यानंतर मी घेतलेला आहे हा 1.5 कांदा, असा स्वच्छ बारीक कापून घेतलेला आहे. कांदा कापून धुवायचा नाही, तसाच्या तसा चटणीला वापरायचा, कारण कांद्याचा फ्लेवर चटणीला अत्यावश्यक असतो त्याच्यामुळं. तर कांदा ठेचून घेणार आहे आपण असा बारीक छान. आणि खलबत्त्यात कांदा ठेचायला थोडं अवघड असतं, कारण कांदा उडत असतो, हे बघा असं. तर त्याच्यामुळं आणि कांदा व्यवस्थित छान ठेचून घ्यायचा आहे. आणि कांदा ठेचताना की नाही आधी मीठ वाटलेलं असल्यामुळे आपल्याला कांद्याला थोडं पाणी सुटतं. हे बघा असं बारीक करून घ्यायचं आहे कांदा आपण छानपैकी. आणि हे बघा असं. आणि ह्याच्यावरती मी कैऱ्या ह्याच्यासाठी टाकल्यात की तुम्हाला आठवणीने सांगण्यासाठी की कैरी वाटली जात नाही कांद्यामध्ये, त्याच्यामुळं कांदा असा साईडला करायचा आणि मग कैरी वाटायची, कारण की कैरी कांद्यावरून घसरते आणि कैरी आधीच गुळगुळीत असल्यामुळं वाटली जात नाही. मग अशी कैरी सगळी छान बारीक ठेचून घ्यायची आणि कांद्यात मिक्स करून घ्यायची. आणि इकडं बघा आपली स्वीटी पण आपल्या बाजूला बसलेली आहे. हे बघा असं छान कैरी वाटून घ्यायची आहे, एकदम बारीक एकजीव करून घ्यायची आहे सगळे. आणि आपण तर हळद आणि लाल तिखट घेतलं होतं ना, हळद किंचित एकदम 1 चिमूटच्या पण कमी घ्यायची, कारण की फक्त रंग येण्यासाठी. हे बघा असं. आणि एवढी छान अप्रतिम आपली कैरीची चटणी तयार झाली होती. अशी चटणी आमच्या घरात सर्वांना आवडते आणि सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं कैरीच्या चटणीला बघून. नक्कीच तुमच्या पण तोंडाचं पाणी आलं असेल. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता हिरवी मिरची, लाल मिरची स्किप करून, आणि कच्चे शेंगदाणे किंवा भाजलेले शेंगदाणेसुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता. हिरवी मिरचीची कैरीची चटणी मी नक्कीच नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन. हे बघा अशा प्रकारची आपली चटणी तयार झाली होती. आणि ह्याच्यावरती तुम्ही मोहरीची फोडणी देऊ शकता किंवा तुमच्याकडे तळलेलं वगैरे तेल असेल तर ते पण यूज करू शकता. तर मी इथं फक्त तेल यूज केलेलं आहे. आणि अशी भाकरीवरती ठेवायची आणि अशी खायची कैरी चटणी अप्रतिम.